श्री प्रसन्नदाता युवक बचत गटाचा 4था वर्धापन दिन उत्साहात साजरा। सविस्तर बातमीपत्र। बार्शी मळेगाव येथील श्री प्रसन्नदाता युवक बचत गटाचा 4था वर्धापन दिन सोहळा 16 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील उद्योजक सूरज गडसिंग होते, तर प्रमुख पाहुणे गणेश गाडगे, एनडीआरएफचे जवान पांडुरंग वसंत नलवडे, शिवाजीराव पवार यशदा हे होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संताजी आलाट यांनी गेल्या 4 वर्षापासून ग्रुपच्या वाटचालीचा आणि कार्याचा सविस्तर आढावा वाचून दाखवला। यावेळी त्यांनी भविष्यातील योजनेची दिशा स्पष्ट करत ग्रुपतर्फे नव्याने सुरू करण्यात आलेल्या सभासद विमा योजनेची संपूर्ण माहिती उपस्थितांना दिली। लगेच गेले 4 वर्षापासून गटाचा कार्यभार व्यवस्थित सांभाळणारे सचिन दादासाहेब खांडेकर तसेच अध्यक्ष बालाजी आलात यांचे आभार मानले व गटाचे नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करून निवडमध्ये अध्यक्षपदी प्रमोद माने, सचिवपदी वैभव जमादार यांची निवड करून पुढील वाटचालीस करता दिलेल्या शुभेच्छा पुरस्कार वितरण ग्रुपच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या सभासदांचा यावेळी गौरव करण्यात आला। उत्कृष्ट सभासद समाधान आपुर्णे यास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पवार यांनी केले व आभार प्रदर्शन गटाचे अध्यक्ष बालाजी आलाट यांनी केले। प्रतिनिधी राहुल गुरव, डीआर न्यूज। मी संताजी मधुकर आलाट। आज 22 जुलै 2023 साली आम्ही एक श्री प्रसन्नदाता युवक बचत गट चालू केला। त्याचा आज 4था वर्धापन दिन आम्ही साजरा केला। या गटामध्ये 33 सभासद आहेत आणि एकूण भरणा आम्ही 1000 रुपये करतो। त्यापर्यंत कर्ज वाटप आजपर्यंत 23,22,000 रुपये कर्ज वाटप केलंय आणि आजपर्यंत गटाची एकूण उलाढाल 79,33,884 रुपये झालेले। या गटाच्या माध्यमातून आम्ही पूरग्रस्त लोकांना 102 किट वाटप रिजोरे येथे केलेले आहे। तसेच या गटाच्या माध्यमातून जे खाजगी सावकारके आहे ते आम्हाला बंद करून आपल्या गटातल्या आमच्या सभासदांचे एकमेकांचे पैसे देवाणघेवाण करून एकमेकांच्या गरजा भागवण्याचं काम हा गट करतो। तसेच जिल्हा परिषद शाळेसाठी आम्ही वर्धापन दिनानिमित्त 60 लहान मुलांसाठी दिले होते। या माध्यमातून आज गटासाठी सेपरेट आम्ही एक ऑफिस तयार केलेलं आहे। त्याचं आज उद्घाटन आमचे पुण्याचे सभासद गणेश गाडगे, सूरज गडसिंग आणि पांडू मेजर यांच्या हस्ते केलेले। यापुढेही आमचे चांगल्या प्रकारे काम करण्याची आम्ही उद्देश गटात ठेवलेला आहे आणि करत आहोत। धन्यवाद।